सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या गावी माहीचं आयोजन केलंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या सहपरिवाराला, तुमच्या आप्तेष्टांना घेऊन नक्की यायचंय बरं का. अशी निमंत्रणं सध्या सगळीकडे सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुप्सवर व्हायरल होतात. कशामुळे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा सीझन असतो तो माही, यात्रा, जत्रा, उरूस आणि लक्ष्मीचा. हे सगळं नेमकं काय असतं, हा नेमका ह्याच काळात का घडतो, किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा या देवाला नैवेद्य दाखवलं जातं तर ते मांसाहाराचंच नैवेद्य का दाखवलं जातं, या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊयात या व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या देवीची यात्रा अमुक अमुक दिवशी योजिली आहे. यात्रेचा जागर अमुक दिवशी असून जागरा दिवशी देवीला गोडा प्रसाद तर दुसऱ्या दिवशी खारा प्रसाद दाखवला जाणार आहे. तरीही सहकुटुंब दर्शनास आणि प्रसादास हजर राहावं, अशा आशयाचे अनेक व्हॉट्सअप मेसेजेस, फोन आणि पत्रिका पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागल्यात. इलेक्शनची धांदल आणि त्यातच जत्रा, यात्रा आणि म्हाई या कार्यक्रमांची धांदल. आता जत्रा, यात्रा आणि म्हाई यातला फरक काय आहे तो समजून घेऊयात. साधारणपणे म्हाई हे यात्रा आणि जत्रेचं छोटंसं रूप आहे. पै पाहुण्यांना गावदेवाच्या किंवा देवीच्या उत्सवाला बोलावून विधी साजरी केले जातात. प्रत्येक गावची एक आख्यायिका असते. त्यानुसार म्हाईचा मुहूर्त ठरवला जातो. साधारणपणे 1 महिना आधी गावात दवंडी देऊन किंवा गावच्या सूचना फलकावर याची माहिती दिली जाते. यानुसार पै पाहुणे, मित्र, माघारणी यांना निमंत्रण दिलं जातं. साधारणतः म्हाई हा उत्सव 2 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी जागर आणि दुसऱ्या दिवशी मुख्य दिवस असतो. या दिवशी देवी देवतांना प्रथेनुसार गावचे मानकरी बोकड, बकरा असे बळी देण्याची प्रथा असते. गावातील अनेक मानकरी घराण्यांच्या पालख्या, सासनकाठ्या नाचवत देवीच्या किंवा देवाच्या मंदिराकडे येतात. मुख्य दिवशी सकाळपासून मंदिरात दर्शन सुरू होतं. संध्याकाळी गावचे मानकरी देवीची किंवा देवाची पालखी घेऊन गावात येतात. यावेळी सगळी गावकरी मंडळी पुन्हा जमा होऊन देवाचं दर्शन घेते. सुवासिनीची ओटी भरणी होते. गाव देवाच्या मंदिराच्या आसपास लागलेली मिठाईची दुकानं, खेळण्याची दुकानं, नवीन कपड्यांची, जीवनावश्यक वस्तूंची सजलेली दुकानं असतात. गावात छोटे पाळणे, कागदाचे चक्र, गोल फिरणारी चक्री, फुगे, बासरी वगैरे वगैरे सुद्धा गावापुरता मर्यादित असतात. यात्रा किंवा जत्रेत जवळपास विधी आणि प्रथा या सारख्याच असतात, पण उत्सवाचं स्वरूप मोठं असतं. मोठ्या प्रमाणात प्रचंड साधन सामग्री, मोठमोठी दुकानं, मोठमोठे उंच उंच पाळणे, खूप मोठ्या मोठ्या दुकानात भली मोठी गर्दी. देवाच्या दर्शनास महाराष्ट्रातून लोक येतात. देवस्थानं मोठी ट्रस्ट असल्यानं भरपूर मुबलक जागा व्यापली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर यात्रा किंवा जत्रा गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यातून तिथं लोक येतात. मांढरदेवी काळूबाई यात्रा किंवा आपल्या गावात भरते ती जत्रा असं म्हणणं योग्य ठरेल. यात्रा या संकल्पनेला ग्रामीण महाराष्ट्रात वेगळं स्थान आहे. लोकांच्या मनाला आनंद देणारा आणि अंतर्मनाला साथ घालणारा हा उत्सव. गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तमाशा हा त्यापैकीच एक मनोरंजनाचा प्रकार ग्रामीण भागामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये लोकसंपर्काच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी जत्रा ही एक अतिशय महत्त्वाची पद्धत आहे. अशा या जत्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील, सर्व जाती धर्मातील समुदाय मोठ्या आनंदानं सहभागी होताना दिसतो. या अशा जत्रेतून सामाजिक एकोपा जोपला जातो. या धार्मिक कारणांबरोबरच आर्थिक आणि व्यावहारिक उलाढालींसाठीही सोयीचं केंद्र असतं, ती म्हणजे जत्रा किंवा यात्रा. उदाहरण द्यायचं झालं तर शहाद्याजवळील सारंगखेडच्या जत्रेतला घोडे बाजार कोट्यवधींच्या उलाढालीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. काही गावांमध्ये जत्रेच्या दिवशी लोकविधी म्हणून दशावतार हे लोकनाट्य प्रकार सादर करण्याची सुद्धा प्रथा असते. अंगणेवाडी जत्रा, जातेगाव मुखई, कालभैरव जत्रा, श्रीनाथ म्हस्कोबा जत्रा, वीर व कोडीत पुणे महालक्ष्मी जत्रा, वज्रेश्वरी जत्रा, खंडोबा यात्रा माळेगाव, जिल्हा नांदेड ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे. जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द लोक एकाच अर्थाने वापरतात. धार्मिक कार्यांसाठी एकत्र आलेला किंवा जमलेला मेळा असा त्याचा अर्थ.
पण लोकभाषा आणि परंपरेने चालत आलेल्या अर्थांकडे पाहिल्यानंतर या दोन्ही शब्दांच्या अर्थाचं वेगळेपण नजरेत येतं. वारकरी कधीच पंढरपूरची जत्रा असं म्हणत नाहीत. तसंच म्हसोबाची यात्रा असंही कधी म्हटलं जात नाही. रूढ संकेतांनुसार जिथे गोड नैवेद्य असतो ती यात्रा असते, तर खारा नैवेद्य जिथे असतो ती जत्रा असते. पण हल्ली तसे संकेत कोणी पाळत नसले तरी ताईबाईंची ती जत्राच आणि पंढरपूरची ती यात्राच. यात्रेचा एक अर्थ असाही सांगितला जातो आणि तो म्हणजे देवाच्या दर्शनासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो त्याला यात्रा असं म्हणतात. हा प्रवास सहसा धार्मिक किंवा आध्यात्मिक श्रद्धा म्हणून केला जातो, मग तो पायी असू शकतो किंवा कसाही. जसं की पंढरपूरची यात्रा, काशी यात्रा, अमरनाथ यात्रा, जगन्नाथपुरी रथयात्रा. ठरलेल्या देवी देवतांचं दर्शन घेऊन आल्यानंतर यात्रा पूर्ण झाली असं मानलं जातं. यासाठी लोक एकत्र मिळून प्रवास करतात. या यात्रा अनेक गाव, वस्ती, वाड्यांना भेट देत पुढे सरकतात आणि इच्छित स्थळी जाऊन थांबतात. पण यात्रा केवळ देवदेवतांपुरत्याच मर्यादित नाहीत. हल्ली आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय पक्ष देखील भव्य यात्रांचं आयोजन करताना दिसतात. उदाहरण घ्यायचं झालं तर भाजपाची महाजनादेश यात्रा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा. याच उलट जत्रा ही स्थिर असते. बहुतेक ठिकाणी एखाद्या देवी देवतांच्या मंदिरालगत 2 दिवस किंवा आठवडाभर अशा जत्रा भरवल्या जातात. जत्रांमध्ये खाण्यापिण्यासह विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी स्टॉल्स असतात. लहान तसंच मोठ्यांसाठी आकाश पाहण्यासह अनेक खेळ असतात. या जत्रांमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तसंच सर्व जाती धर्मातील समुदाय मोठ्या आनंदानं सहभागी होताना दिसतो. जत्रा या मजा मस्तीसाठी असतात. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा अशा भव्य जत्रांचं आयोजन केलं जातं. या जत्रांमध्ये लोक करमणुकीसाठी एकत्र येत असतात. जत्रा कधी कधी विशिष्ट लोकसमुदायाशी संबंधित सुद्धा असतात किंवा राजकीय देखील असतात. जसं की मालवणी जत्रा, वर्सोव्यात कोळी समाजाकडून आयोजित केली जाणारी ही जत्रा. पण अशा जत्रांमधून सामाजिक एकोपा जोपला जातो. तसंच जत्रांमागील कारण काही का असेना, पण ते अनेकांसाठी आर्थिक उलाढालीचं महत्वाचं केंद्र असतं. तसं विविध राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांकडूनही आपापल्या विभागात भव्य जत्रांचं आयोजन केलं जात आहे. यात्रा, जत्रा, माही, लक्ष्मी, उरूस हे सगळे दरवर्षी जरी होत असले तरी या सगळ्या मागचं खास निमित्त असतं ते आपण या देवीच्या निमित्तानं आपल्या जवळच्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या गावकऱ्यांना भेटतो. एवढंच नाही तर वर्षानुवर्ष फक्त आपण फोनवर गप्पा करत जरी असलो की आपण यावर्षी ट्रिप प्लॅन नक्की करू, यावर्षी आपलं गेट टुगेदर नक्की झालं पाहिजे. ते गेट टुगेदर प्लॅन हो ना हो, पण दरवर्षी आपण न चुकता जेव्हा या यात्रांमध्ये जातो तेव्हा आपलं सगळं गाव एका ठिकाणी येऊन एकवटतं. आपलं सगळं गाव एकमेकांना भेटतं. इथे आपल्या सगळ्यांचा एकोपा तर दिसतोच, पण आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी सुद्धा होतात. आपल्या या रूढी परंपरा ह्या तर चालू राहतीलच. आपण जर मेंटेन केल्या तर कदाचित आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण जातील. पण याच निमित्तानं जर आपल्या गावकऱ्यांची आणि आपली भेट होत असेल, आपल्या जुन्या मित्रांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या शेजार पाजाऱ्यांची जर आपली भेट होत असेल तर काय वाईट आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या गावची यात्रा आणि जत्रा यावर्षी नेमकी कधी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या यात्रा आणि जत्रांमध्ये काय नेमकं स्पेशल घडतंय तेही आम्हाला सांगायला विसरू नका. बाकी वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.